नमस्कार. पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहे उपमा प्रेमिक्स. उपमा प्रेमिक्स करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. इथं आपण तूप घेतलेलं आहे, 1 वाटी रवा, तेल, 1 चमचा उडीद डाळ, डाळ व मटारचे दाणे, मिरची, काजूचे तुकडे, गाजर कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता, साखर, लिंबू, जिरं, कोथिंबीर आणि मोहरी. सुरुवातीला आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, त्याच्यात आपण 1 वाटी रवा हा टाकून घेऊया आणि त्याला आपण छान मंद आचेवर भाजून घेऊ. दोन ते 3 मिनिटं आपण रवा भाजून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यात 1 चमचा तूप घालूयात आणि परत 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला रवा आता तूप घातल्यानंतर छान लालसर रंगावर भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा एका ताटलीत काढून घेऊया. त्याच कढईत आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ. कढई गरम आहे त्यामुळं याच तेलात आपण आता मोहरी, जिरं, फुटाण्याची डाळ, उडीद डाळ, मिरच्यांचे काप, काजू, कढीपत्ता, हे छान परतवून घेऊ जेणेकरून या डाळींचा कच्चेपणा कमी होईल. हे सगळं आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचं आहे. बाकीचे सगळे जिन्नस छान लालसर रंगावर तळून झालेले आहेत. ह्याच्यातच आपल्याला 1 छोटी वाटी मटारचे दाणे, गाजर, साखर आणि लिंबाचा रस टाकून परत आपण 1-2 मिनिटं आपण याला छान परतून घेऊ. याच्यातच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि परत थोडंसं परतवून घ्यायचं. आता आपलं 4 ते 5 मिनिट हे परतून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण जो हा मटार टाकलेला आहे हा हे बघा. तुम्ही पाहू शकता आपलं हे मटार आणि गाजर ह्याच्यात व्यवस्थित परतवून झालेलं आहे. हे बघा मटारचा दाणा सहज तुटतोय. आता या साहित्यात आपल्याला आपण जो भाजलेला रवा होता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि एकसारखा आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आता हे आपलं प्रीमिक्स उपम्याचं तयार झालेलं आहे. हे आपण थंड करून कोणत्याही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो. एका बाजूला आपण कढई परत गरम करायला ठेवलेली आहे आणि 1 वाटीभर पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते आता छान गरम झालेलं आहे. तर आपण ते ह्या कढईत टाकून घेऊ. आणि आपण जे हे प्रीमिक्स तयार केलंय हे आपण ह्याच्यात घालून घेऊ. व्यवस्थित हलवून घेऊ. कोथिंबीर घालून घेऊ.
तुम्ही पाहू शकता, आपण हे प्रीमिक्स जर असं करून ठेवलं तर तुमची मुलं जर बाहेरगावी कुठं जाणार असतील तर आपण हे तयार करून त्यांच्याबरोबर दिलं तर फक्त गरम पाणी करून त्याच्यात टाकल्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट लगेचच तयार होईल. आपला उपमा तयार झालेला आहे. तर आता आपण तो गॅस बंद करूयात आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं उपमा प्रीमिक्स आणि उपमा तयार झालेला आहे. आजचा आपला उपमा प्रीमिक्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.